पवार एनडीए मध्ये येणं हे लार्जर पातळीवर, म्हणजे जसं मी राज्यात काही लोकांना मंत्रिपद हवेत म्हणालो, तसं जर समजा म्हणजे हे हायपोथेटिकल गोष्टींना राजकारणात काही स्थान नसतं, म्हणजे असं झालं तर काय, तसं झालं तर काय. पण शिरसाट म्हणतायत, ते नेते आहेत, मंत्री आहेत, आणि जयंत पाटलांनी त्याचं काय स्पष्टीकरण दिलं की आमच्या पक्षाबद्दल गैरसमज निर्माण करतात. काय होतं की तुमचं जर कॅरेक्टर ते असेल तर तुम्हाला ते आरोप चिकटतात. तुमचं कॅरेक्टर फसवणाऱ्याचं असेल तर तुम्हाला फसवे हे विशेषण चिकटतं. नसाल तर लोक म्हणतात छे हा नाही फसवत. साधी गोष्ट आहे. तसं आज शिरसाट जे म्हणतायत त्याप्रमाणे समजा एनडीएमध्ये शरद पवार गेले. समजा म्हणायचं कारण काय? तर शरद पवारांच्या मागे त्यांचा इतिहास आहे. तो काय आहे? तर शरद पवारांनी 78 साली मुख्यमंत्रीपद मिळवताना काँग्रेस सोडली होती. पाठीत खंजीर खुपसला का नाही खुपसला? तर मला वाटतं खुपसला होता. ते म्हणतात नाही खुपसला. आपण काय नव्हतो 78 साली. पण समजा काँग्रेस सोडली होती हे तर नक्की. त्यांनी काँग्रेसच्या बाहेर जाऊन पुलोत काढली, म्हणजे पुरोगामी लोकशाही दल. मग 78 साली ते काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि 86 साली पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. मग पुन्हा 99 साली त्यांनी वेगळा पक्ष काढला काँग्रेसमधनं बाहेर पडत. तर त्यांचं पिवत पिटू सारखं एकदा इकडे गाडी पार्क करू, एकदा इकडे पार्क करू, एकदा इकडे पार्क करू, एकदा इकडे पार्क करू. हे लाईफलॉंग चालू आहे. त्यामुळे शरद पवार हे काही भरवशाचे राजकारणी आहेत का? आता असं बिलकुल नाही. दुसरीकडे काय, त्यांनी 2014 मध्ये जेव्हा सरकार आलं भाजप शिवसेनेचं, तेव्हा पहिले 35 दिवस शिवसेना नव्हती सरकारमध्ये. तेव्हा 31 ऑक्टोबरला फडणवीसांनी शपथ घेतली, तेव्हा त्यांच्याकडे 122च आमदार होते. त्यावेळेला 145चं बहुमत असताना प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केलं की आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ भाजपला. मग 35 दिवस बाहेरनं दिलेल्या पाठिंब्यावरच सरकार होतं ना. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांना अस्पृश्य आहे का? तर नाही. कारण 78 साली जेव्हा पुलोतची आघाडी केली, त्यावेळेला मुख्यमंत्री बनताना त्यांनी जनसंघाचे 2 जण आपल्या मंत्रिमंडळात घेतले होते ना.